उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते कळमनुरी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून आहेत। आपल्यासोबत सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय पाटील आहेत। काय घटना आहे, नेमकं का बसलेत तुम्ही? कळमनुरी विधानसभेची निवडणूक चालू झाली असताना मागे जादूगर आम्ही 7व्या महिन्यामध्ये एक आम्ही पोलीस अधीक्षक असतील, कलेक्टर साहेब असतील, निवडणूक विभाग असेल, त्यांना आम्ही एक पत्र केलं होतं की या ठिकाणी सर्रात पैशाचा वाटप या कळमनुरी मतदारसंघामध्ये संतोष बांगर गद्दार आमदार करत आहे, तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे। त्यावेळेस आम्हाला प्रशासनानं SP आणि यांनी सांगितलं की यावेळेस बाबा आता काही होऊ शकत नाही। ज्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याने पण सांगितलं की ज्यावेळेस आचारसंहिता लागेल त्यावेळेस तुम्ही सांगा, त्यावेळेस आम्ही कारवाई करू। पण आता त्याच्यानंतर आम्ही काल ऑब्झर्व्हरला भेटलो रेस्ट हाऊसला, त्याने एक पत्र दिलं। आम्ही हे पत्र माझ्याकडे आहे तुमच्या माझ्यासाठी। निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिलं की साहेब या ठिकाणी या कळमनुरीमध्ये बिगर स्टिकरच्या गाड्या लावून, हे लोगो लावून दारूचा आणि पैशाचा वाटप सर्रास चालू आहे। प्रत्येक गावामध्ये महिलेला बोलून तिथं पैशाचा वाटप चालू आहे। ते कुठंतरी तुमच्या माझ्यासाठी थांबायला पाहिजे, हे कुठंतरी थांबायला पाहिजे या ठिकाणी आम्ही सांगितलं। पण एवढं सांगून बोलून पण प्रशासनानं कोणतीच दखल घेतली नाही। आज एवढी मोठी घटना घडली। आमचे कार्यकर्ते तिथं प्रचाराला गेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर तुमच्या माझ्यासाठी तुम्ही प्रचाराला का आले म्हणून त्यांना मारहाण केली। टारपे साहेबाचा प्रचार का करता म्हणून त्यांना मारहाण केली। मारहाण करून थांबली नाही, त्यांच्या गाड्या फोडल्या। कमीत कमी या 2 कुलजरमध्ये 2 गाड्या फोडल्या। 2 कुलजर म्हणजे आमचे 15-20 कार्यकर्ते होते, त्याच्यातले 2-3 कार्यकर्ते जखमी आहेत। त्यांना मार केली, ते मरणाचं ते मेले म्हणून त्यांना सोडून दिलं। पण ते कसे तरी तुमच्या माझ्यासाठी वाचले, ते आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। आणि बाकीचे 2-3 आहेत त्या भीतीपोटी आणि फरार आहेत, त्यांचा आणि पत्ता लागला नाही। या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला हेच म्हणायला आलो की बा एवढं जर वाटप चालू असेल, जर दादागिरी माज आला असेल आणि बंदुकीच्या आणि तलवारीच्या धाक्यावर जायला निवडणूक जिंकायची असेल तर एखाद्या मर्दासारख्याने निवडणूक लढवायला पाहिजे। ही कोणती लोकशाही आहे? लोकशाहीनं कुठून निवड ठेवली? जर प्रशासन निवडणूक अधिकारी जर यांच्यावर ॲक्शन घेत नसतील, आम्ही जायचं कोणाकडं? दाद मागायची कोणाकडं? सरकार त्याचं, मुख्यमंत्री त्याचा, आमदार त्याचे, हे सगळ्या गोष्टी होत असताना आम्हाला खूप वाईट वाटते। आत्तापर्यंत एवढे खासदार आमदार होऊन गेले, पण कळमनुरीमध्ये आधी कधी असं घडलं नाही। पण आज या घडीला कळमनुरीचा बिहार पुण्याच्या पाठीमागे आहे। हे कुठंतरी थांबायला पाहिजे। लोकशाही वाचायला पाहिजे, संविधान वाचायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार प्रत्येक नागरिकानं बजवायला पाहिजे। हे जर कुठं थांबायला पाहिजे। हे जर नाही थांबलं तर आम्ही या ठिकाणी जर हे नाही थांबलं तर 2 दिवसाचा आम्ही यांना टाईम देईल। जर 2 दिवसात नाही थांबलं तर आम्ही आत्मदानाचा इशारा या ठिकाणी मी करतो। कुठं घटना घडली आहे, किती वाजता घटना घडली, किती कार्यकर्ते जखमी आहेत? पोलीस प्रशासनाला त्यावेळी तुम्ही कळवलं होतं का? पोलीस प्रशासनाला आम्ही कळवलं, आम्ही SP ला कळवलं, आम्ही खासदार साहेबाला पण फोन केला, आम्ही आमचे विरोधी पक्षनेते दानवे साहेबाला पण फोन केला, पोलीस स्टेशनला पण PSI ला पण आम्ही फोन केले की या ठिकाणी ताबडतोब जा, या ठिकाणी असा वाटप चालू आहे। पण हे सांगतात की तिथं कोणती सभा चालू आहे, पण सभेचा परमिशन आहे का? 3000 महिला तिथं वाटप चालू होता। या ठिकाणी तुम्ही कळमनुरी मतदारसंघामध्ये कोणत्याही गावात गेलं तर तुम्हाला लोक सांगतील की या ठिकाणी वाटप चालू आहे। आयचर आणायलेत, आयचरमध्ये त्या महिलेला बसवायलेत आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथं पैशाचा वाटप या ठिकाणी चालू आहे। या आमदाराला गद्दाराला कळालं की आपण या ठिकाणी पराभूत होतो, याच्या पायाखालची वाळू सरकली, म्हणून या ठिकाणी यांनी पैशाचा हादोस घालून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लोकांवर दादागिरी आणि बंदुकीच्या आणि तलवारीच्या धाक्यावर मतदान मागण्याचा अधिकार चालू आहे। पण कळमनुरी मतदारसंघातील लोक कधी सहन करणार नाहीत। या ठिकाणी एवढी जी घटना घडली, या ठिकाणी 3 ते 4 लोक तुमच्या मस्जिद दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। काही लोक आमच्या आणि फरार आहेत। हे या ठिकाणी लवकरात लवकर त्या लोकांवर, ज्या लोकांनी यांच्यावर मारहाण केली, हिंगोलीतले काही आहेत, त्या ठिकाणी या कळमनुरीमध्ये काही आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। गुन्हे दाखल नव्हते कळमनुरी विधानसभेमध्ये, या हिंगोलीच्या लोकांना गावबंदी हे कळमनुरी विधानसभेमध्ये झाली पाहिजे। तुम्ही बांगर यांच्या परिवारातील काही लोकांवरती आरोप केलेत, कोण लोक होते आणि कुठे ही घटना घडली? ही घटना वाकोडीमध्ये घडली। तुम्हाला माहीत आहे, यांचे भाचे, यांचे मेवणे, यांचे युवाई, यांचे सगळेच लोक तुमच्या माझ्यासाठी या ठिकाणी हैदोस घालतात। यांचं मतदानच या कळमनुरी विधानसभेमध्ये नाही। याचं काम काय?
एवढ्या गाड्या घेऊन येतात, ताफा घेऊन त्याचा भाऊ असेल या ठिकाणी येऊन लोकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकांना दिवसाढवळ्या पैसे मिळून एवढ्या गाड्या घेऊन लोकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही प्रशासनाला कळवलं नव्हतं का की पैसे वाटप चालू आहेत, त्याच्यावर कारवाई करावी? माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तर आम्ही प्रशासनाला कळवलं होतं. आम्ही पत्र तुम्हाला दाखवतो, त्यासाठी आम्ही पत्र देऊन आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना पण कळवलं आहे. आम्ही ऑब्झर्व्हरला पण सांगितलं की कुठंतरी दक्षता घ्या आणि थांबवा जर लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवायची असेल. पण यांचं काही यांच्यावर फरक पडत नाही. यांचे जे वाटप चालू आहे तो वाटप आतापर्यंत थांबलेला नाही. पोलीस अधीक्षकांची तुम्ही आता भेट घेतली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय आश्वासन दिले? पोलीस प्रशासन आम्ही SP साहेब इथं आलेले आहेत, त्यांना आम्ही बोललो. त्यांचं मत आहे की आम्ही लवकर त्यांच्यावर ॲक्शन घेऊ आणि जे कोणी अधिकारी असतील त्यांना आम्ही निलंबित करू. आमची मागणी आहे की हे जे अधिकारी जे ते ऐकत नसतील त्यांच्या बदले दुसरे अधिकारी आम्हाला तर इथे द्या. त्या अधिकाऱ्यांचं अगोदर ताबडतोब निलंबन करा आणि यांच्यावर पहिले कारवाई करा. नंतर जे कोणी वाटप करत असेल ज्याच्यावर आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना अगोदर अटक झाली पाहिजे, तरच आम्ही या ठिकाणी जाऊ. तर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय पाटील आहेत. त्यांनी मागणी केलेली आहे की येथील जे काही कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं. त्याचबरोबर जे काही ज्यांना मारहाण झाली आहे, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी अजय पाटील यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.